नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर। आज जो विषय आहे आपल्यासमोर शेतीचे बांध आणि त्यावर होऊन जाणारे जे काय रस्ते असतील, या रस्त्यांच्यामुळे होणारे वादविवाद आणि या वादविवाद सोडवण्यासाठी असलेले कायदे, प्रोव्हिजन्स, तरतुदी आणि हे असे जर वाद निर्माण झाले तर काय करावं। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। 70% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे शेती हा एक प्रमुख व्यवसाय आमचा आहे। आणि ही शेती करत असताना या शेतीमधनं जे काही लोक ज्यांच्या रस्त्याच्या बाजूला किंवा आतमध्ये ज्यांच्या शेती आहेत, तर ह्या शेतीमध्ये त्यांचे माल, त्यांचे उत्पन्न किंवा त्यांचं जे काही भाजीपाला असेल किंवा वस्तू असतील त्या ने-आण पूर्वीच्या काळापासून वहिवाटीचे काही रस्ते निर्माण झाले होते आणि त्या वहिवाटीचे जे रस्ते होते किंवा जे बांध होते, या बांध सातत्याने ते लोक वापरत असतात। आता होतं काही कालांतराने ह्या बांधांमध्ये फेरबदल होतात। जमाबंदीमुळे किंवा तुकडेबंदीमुळे काही बांध तुटले आणि जे काही रस्ते आहेत ह्या रस्त्यांच्या पण काही बदल झाले पूर्वीपारच्या रस्त्यांमध्ये। अलीकडच्या काळामध्ये जर आपण लक्षात घेतलं की लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याच्यामुळे जमिनीचे अनेक तुकडे झाले, हिस्से पडले आणि त्याच्यामुळे काय झालं की जे रस्ते होते की जे पारंपरिक पद्धतीने वापरत होते, हे रस्ते देखील बंद झाले। लोकसंख्या वाढत गेली आणि त्याच्यामुळे आज जमिनीची मागणी वाढली। अनेक ठिकाणी या जमिनी ज्या आहेत, या जमिनीचे जे पारंपरिक भाव होते ते अचानक मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याच्यामुळे काही जुन्या मालकांनी या जमिनी नवीन मालकांना विकल्या आणि जुना मालक जो वहिवाट करत होता, ती वहिवाट नवीन मालकांना ते शेजारीचे जे काही शेतकरी आहेत किंवा बांधावरचे आजूबाजूचे शेतकरी ते करू देत नाही आणि अशा वेळेस मग त्यांच्यामध्ये जो वादविवाद निर्माण होतो, जो ताणतणाव निर्माण होतो, जी हिंसा होते, जी मारामारी होते, जे रक्तपात होतो, हे सगळं टाळण्यासाठी आपल्याकडे काही कायदेशीर प्रोव्हिजन्स या देशामध्ये तयार आहेत। अनेक वेळा लोक मसल पॉवरने किंवा ताकदीच्या आधाराने किंवा राजकीय वर्चस्व वापरून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात। ज्यांची ताकद आहे ते सोडवतात, परंतु ज्यांच्याकडे ताकद नाही अशा व्यक्तींनी कायद्याचा आधार घेऊन किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आपल्या जे काही बांधबंदिस्ती जी आहे आणि त्याच्यावरनं जाणारा जो काही रोड आहे, जी काही वहिवाट आहे, ही प्रोटेक्ट कशी करावी, ही वहिवाट कायम कशी करावी, याच्या अनुषंगाने आपल्याकडे माहिती कमी असते। आता बरेच वेळेस काय, प्रत्येक गावामध्ये तंटामुक्ती समिती हे निर्माण झालेली आहे। काही लोक तंटामुक्ती समितीकडे जातात, काही लोक राजकीय नेत्यांकडे जातात। सरपंच असेल, पोलीस पाटील असतील, आमदार असेल, मंत्री असेल, नगरसेवक असतील आणि त्यांच्या पोजमधले जे काही माणसं त्यांच्याकडे जातील। काही लोक पोलीस यंत्रणेची मदत घेतात, परंतु यांच्याकडे जाऊन जर तुमचा प्रश्न सुटत नसेल, कायमस्वरूपी जर होत नसेल, तर मग तुम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करायला लागेल। आता ह्या कायदेशीर याच्यामध्ये हा सगळा जो खेळ आहे हा महसूल विभागाचा अंतर्गत येत असल्यामुळे तुम्ही महसूल यंत्रणेकडे सुद्धा दाद मागू शकतात। मग सुरुवातीला तुम्हाला तहसीलदारकडे जायला लागणार, त्याच्यानंतर प्रांतकडे जायला लागणार, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे जायला लागणार आणि हे तिघांकडे जर तुम्ही दाद मागत असाल आणि इथे जर तुमचा प्रश्न सुटत असेल तर मग काही प्रश्न नाही। परंतु यांच्याकडनं जर तो प्रश्नाची निकाल लागत नसेल किंवा तुम्ही समाधानी नसाल तर मग तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये इजमेंट ॲक्टमध्ये सुद्धा हे दाखल करता येऊ शकतो, केस दाखल करता येते आणि त्याच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला तुमच्या जे काही रस्त्याचा जो काही प्रश्न आहे तो रस्त्याचा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो। आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जो वहिवाटीचा पूर्वपार वापरत आलेला जो रस्ता होता, त्याच्यात जर का कोणी अडथळा निर्माण केला असेल, एखाद्याने जर बांध नांगरून टाकला असेल आणि त्या रस्त्यामध्ये येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण केला असेल, तुम्हाला तो त्या रस्त्यावरनं येऊ देत नसेल किंवा तुम्ही त्या रस्त्यावरचा वापर करू शकत नसाल त्याने केलेल्या अडथळ्यामुळे, तो एक मुद्दा आहे। आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी रस्ता नव्हता आणि तुम्हाला नव्याने त्या ठिकाणी रस्ता अपेक्षित आहे, तर हा असे दोन वेगवेगळे मार्ग आहेत। तर तो पहिला जो आहे मार्ग, त्याच्या बाबतीत आपण आता बोलणार आहोत की जमिनीचा जो काही पूर्वी पार वापरत असलेला जो रस्ता होता, जो बांधावरनं जाणारा होता आणि तो रस्ता जर शेजारच्या खातेदाराने किंवा शेजारच्या भोगवटेदाराने खोदून टाकला असेल किंवा नांगरून टाकला असेल किंवा नष्ट केला असेल किंवा त्याने कुठला तरी अडथळा निर्माण केला असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये, तुमच्या मिळकतीमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जाता येत नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्या विरोधात काय कारवाई करू शकता, तर त्याच्या संदर्भात आपण बोलूया। तर याच्यामध्ये जो काही मामलतदार ॲक्ट आहे, मामलतदार कोर्ट ॲक्ट 1905,
या कायद्याप्रमाणे तुम्हाला तुमची जी तक्रार आहे, तुमची जी फिर्याद आहे, ती तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये राहतात, ज्या तालुक्यात राहतात, तिथल्या तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात करायची. आता ही तक्रार करण्याची जी पद्धत आहे की याच्यामध्ये काही नियम आहेत, किंवा असं आहे की तुम्ही तक्रार ज्या दिवशी त्याने खोदून ठेवलं, तुम्हाला माहिती झालं, त्या दिवशी लगेच तुम्ही तक्रार दाखल करायची आणि जो अडथळा निर्माण केला आहे तो अडथळा निर्माण झाल्यापासून 6 महिन्याचा आत तुम्ही तहसीलदाराकडे जायचं आहे. त्याच्यानंतर गेलं तर तुमच्या तक्रारीचा फारसा विचार होणार नाही. आणि मग तुम्ही ही तक्रार काय करायची, तर मग तुम्ही तक्रार अशी करायची आहे की तुम्ही तक्रारदार कोण आहात, तर तुमचा 7/12 तुमची जी काही वहिवाट असेल त्याच्यात ते तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी जोडायला लागणार. तुमचा 7/12 जोडा. त्याचबरोबर तुमची तक्रार नेमकी काय आहे की तुम्ही इतके वर्ष कुठून कुठल्या रस्त्याने कसे वापरत होता आणि तो बंद झाल्यामुळे तुमची काय अडचण झाली, याची एक थोडक्यात स्टोरी तुमच्या शब्दामध्ये लिहा. त्याचबरोबर जो शेजारचा व्यक्ती आहे तो कोण आहे, तो कुठं राहतो, त्याचा पत्ता काय, त्याचा मोबाईल नंबर काय, ही सगळं तुम्हाला या ठिकाणी द्यायला लागेल. आणि त्याने कशा पद्धतीने तो रस्त्याची अडवणूक केलेली आहे, कधीपासून केली आहे, म्हणजे मुदत आपल्याला जी 6 महिन्याची दिली, तर मग तुम्हाला ते टाकायला लागणार की ह्या दिवसापासून त्याने रस्त्याच्या अशा पद्धतीने अडवणूक केली आहे. हे जर तुम्ही सांगितलं तर मग तहसीलदार हा त्या व्यक्तीला, ज्याने कुणी अडवलं असेल, त्याचा जर तुम्ही ॲड्रेस फोन नंबर व्यवस्थित दिला असेल तर तो त्याच्या नावाने 3 दिवसाचा आत त्याच्या नावाने नोटीस बजावेल. आणि ह्या 3 दिवसाच्या नोटीस बजावणी केल्यानंतर तो योग्य ती चौकशी करेल, त्याला बोलवेल. त्या बोलवल्यानंतर त्या सगळा जो काही प्रकार घडला आहे तो तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी करेल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत पाहणी करायला जावेल. आणि हे सगळं करून एक 8 दिवसाचा आत तुमचा वहिवाटीचा जो काही रोड एखाद्याने बंद केला असेल, जो काही त्याने तंटा निर्माण केला असेल, जो काही वाद निर्माण केला असेल, तर तो 8 दिवसाचा आत योग्य तो निकाल देऊन त्या रस्त्याला पूर्ववत करण्याचा आदेश देऊ शकतो. आता याच्यात समजून घेण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तहसीलदारने जर का हा असा आदेश दिला तर याला काय अपील नाही समोरच्या व्यक्तीला, त्याची डायरेक्ट अंमलबजावणी होती. जर अंमलबजावणी ही कोणी करायची तर मग तहसीलदारांची या रस्त्याची जी काय अडवणूक झाली असेल ती स्थानिक पोलिसांच्या मार्फत त्याची अंमलबजावणी होते. पोलिसांना जर त्याने विरोध केला तर त्याच्या विरोधात वेगळी केस दाखल होते, त्याला अटक होते आणि तो रस्ता जो काय तुम्ही तुमच्या वापरातला होता, तो त्याने अडवणूक केली, तो पूर्वापारपणे वापरासाठी तुमच्यासाठी खुला होऊ शकतो. आता हा जो पूर्वपारचा रस्ता आहे याच्या अनुषंगाने जे काही वाद होतात तर ते बऱ्याच वेळेस आपल्याला इतक्या समाचाराने सोडवता येण्यासारखी असतील तर मग आपल्याला हे सगळं करण्याची गरज नाही. जर आपली तक्रार जर तलाठ्याने ऐकली नाही, मान्य केली नाही, तर मग तुम्ही प्रांतकडे तक्रार करू शकतात. आणि प्रांतकडे जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा तक्रार दाखल करू शकता. तर ह्या अशा स्टेजेसमध्ये जर तुम्ही तुमची तक्रार दाखल केली तर याच्यामध्ये न्याय मिळणं सोपं होईल, सोयीस्कर होईल आणि तुम्हाला जलदगतीने न्याय मिळेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की स्थानिक लेवलवरचं राजकारण या ठिकाणी अडवायचं आहे आणि तुमची ताकद कमी पडते किंवा तुम्हाला ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला तर बाधा येते, तुम्हाला तुमचं हे लोक ऐकून घेत नाही, अशा वेळेस मात्र मग तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या न्यायालयामध्ये इजमेंट ॲक्ट 1882 प्रमाणे तुम्ही रस्त्याचा वहिवाटीच्या संदर्भात दावा दाखल करू शकता. आता याच्यात समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही सिव्हिल कोर्टात गेलं तर मग यांच्याकडे जाण्याची गरज नाही किंवा यांच्याकडे तुम्हाला जाता येणार नाही. आणि यांच्याकडे जर गेलं असेल तर मग तुम्ही सिव्हिल कोर्टात जाता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट निवडा की ज्याच्या आधाराने तुम्हाला एक तर सिव्हिल कोर्टात जाऊन तुम्ही दावा दाखल करा आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही वहिवाटीचा जो वाद आहे किंवा तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने जो रस्ता वापरत आहात त्या रस्त्याच्या वादाच्या संदर्भात एक तर तुम्ही महसूल डिपार्टमेंटचा तहसीलदार, प्रांत किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करून त्याचा निकाल लावून घ्या, आदेश घ्या. आता याच्यात सगळ्यात लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की समजा एखाद्या वादामध्ये तलाट्याने तहसीलदाराने जर आदेश दिला असेल तो रस्ता मोकळा करून घ्यायचा आणि तो दुसऱ्या शेतकऱ्याला दिला असेल की ज्याच्या शेतातनं हा रोड जातो, तर मात्र तुम्ही त्या आदेशाची जी काही प्रत आहे ती त्याच्या 7/12 उतरवण्याचा मात्र विसरू नका की हा वहिवाटीचा रस्ता म्हणून इतर हक्कामध्ये तुम्ही त्याच्या 7/12 त्याची नोंद घाला, म्हणजे पुढचे भविष्यात पुन्हा होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते उद्भवणार नाही. आता हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस काय होतो की जो पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जो मूळ मालक असतो, त्याला ह्या अशा अडचणींना फारसा त्रास होत नाही.
पण समजा त्याने शेती विकून नवीन मालक आला असेल तर त्याच्यासाठी हे होतं आणि त्याने ही गोष्ट लक्षात घ्यावी की तहसीलदारने दिलेला जो काही आदेश असेल तर तो आदेश त्याच्या सातबाऱ्यावर कसा येईल याची योग्य ती खबरदारी घ्यावी. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे तुमचं स्वास्थ्य, गावाचं स्वास्थ्य बिघडतं आणि त्याच्यामुळे मग अनेक अडचणी निर्माण होतात, तुमचे ताणतणाव निर्माण होतात, गावाचं जे काही तुमचे संबंध आहेत ते ताणवले जातात, अनेक राजकीय व्यक्ती एक दुसऱ्यांच्या विरोधात उभे राहतात. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर तुम्हाला कायदेशीर प्रोव्हिजन आहे. मामलतदार जो ॲक्ट आहे या अंतर्गत तुम्ही सेक्शन 5मध्ये तुम्ही अर्ज करा आणि त्या अर्जाचं जर एकदा दाखल झाल्यानंतर 8 दिवसाचा आत त्याचा निकाल लागतो आणि तुम्हाला सोयीस्कररित्या तुमचा जो काही मार्ग आहे तो मात्र तुम्हाला उपलब्ध होतो. परंतु समजा तुम्हाला नवीनच रस्ता आहे, त्या ठिकाणी पूर्वी पार रस्ता नव्हता आणि आता तुम्हाला रस्ता अवेलेबलच नाही आहे त्या तुमच्या मिळकतीमध्ये जायला, तर मग तो नवीन रस्त्याचा जो वाद आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चा कलम 143 प्रमाणे तुम्हाला वेगळा अर्ज करायला लागेल आणि याच्यामध्ये पण तुम्ही तहसीलदारकडे जाऊ शकतात आणि तहसीलदाराला तुम्ही जर ह्या कायद्याप्रमाणे जर दिला असेल आणि पूर्वीपार या ठिकाणी कुणी वापर करत नव्हतं किंवा इथं रस्ताच नव्हता आणि तो नवीन रस्ता तुम्हाला जर निर्माण करायचा असेल तर मग तुमची मिळकत कुठं आहे त्याचा पुरावा तुम्हाला द्यायला लागेल आणि 143 प्रमाणे तो अर्ज तुम्ही तहसीलदारकडे दिलं तर ह्या पूर्वीची जी काही प्रोसिजर होती त्या प्रोसिजरप्रमाणे तो अर्ज द्यायचा आणि या अर्ज दिल्यानंतर मग तो जो काही रस्ता तुम्ही मागणी करताय त्या रस्त्याची आजूबाजूला कोण खातेदार आहेत त्या खातेदारांची योग्य ती नावे तुम्ही द्या, कुणाच्या शेतातनं तो रस्ता जाणार आहे त्याचा एक कच्चा नकाशा तुम्हाला द्यायला लागेल. ह्या केसमध्ये कच्चा नकाशा द्यायला लागेल, पूर्वीच्या केसमध्ये कच्चा नकाशा द्यायला लागेल. तो कच्चा नकाशावरनं तहसीलदाराला हे कळतं की तुम्हाला जवळचा रस्ता कुठला आहे हे त्यांना कळतं. जर त्यांना शंका असेल, त्यांना जर वाटत असेल की हा कच्चा नकाशा काही बरोबर नाही तर मात्र मग ते प्रत्यक्ष तहसीलदार किंवा त्यांच्या प्रतिनिधी त्या स्पॉटवर जाऊन मुख्य रस्त्यापासून तुम्ही की मागणी केलेला जो रस्ता आहे तो रस्ता जवळचा कुठला आहे याची ती शहानिशा करतात, त्याचा पंचनामा करतात आणि हा पंचनामा केल्यानंतर मात्र मग ते तहसीलदार जी काय आहे योग्य तो रस्ता तुम्हाला देतो. तुम्हाला जे काही मंजूर झालेला रस्ता असेल याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त रस्ता पाहिजे असेल, मोठा रस्ता पाहिजे असेल तर मात्र मग तुम्हाला त्या जो काही शेतकरी आहे, जो मालक आहे त्या मालकाला मात्र तुम्हाला जी काही रक्कम असेल ती योग्य रक्कम तुम्ही देऊन तुमचा जो रस्ता तुम्ही मोठा करू शकता. आता याच्यात महत्त्वाचं एक आहे की तुम्ही जी काही रस्ता मागणी करताय तो रस्ता मुख्य रस्त्यापासून अल्टरनेटिव्ह म्हणून तुमच्याकडे तो एकच रस्ता असला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ज्याच्या शेतातनं तुम्ही रस्ता मागतायत ती पेरणी योग्य जमीन नाही, म्हणजे 5 एकरचं क्षेत्र आहे आणि तुम्ही मधूनच त्याला रस्ता मागतायत तर तसं तुम्हाला करता येणार नाही. त्याचा बांधावरनं तुम्हाला रस्ता मिळू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्याचं शेत पेरणीयोग्य आहे किंवा ते पिकवण्यायोग्य आहे त्या शेताची तुमच्या रस्त्याच्या मागणीमुळे जर 2 तुकडे होणार असतील किंवा त्याच्या शेतीचा नुकसान होणार असेल तर असा रस्ता काय मंजूर होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते जो काय रस्ता तुमचा जो पंचनामा होईल आणि त्या पंचनामामध्ये जी काही परिस्थिती समोर येईल त्याच परिस्थितीच्या अनुषंगाने तहसीलदार हा आदेश देईल आणि त्या आदेशाप्रमाणेची नोंदसुद्धा तुम्हाला सातबाऱ्यामध्ये करायची आहे आणि मग तो रस्ता तुमच्यासाठी खुला होईल. आता ह्या दुसऱ्या ॲक्टमध्ये जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे 1966 याच्यामध्ये दोन्ही पार्टींना अपीलचा आदेश आहे, म्हणजे अधिकार आहे. तर तुम्ही प्रांतकडे 60 दिवसाच्या आतमध्ये अपील करू शकतात आणि जर तुम्हाला प्रांतकडे नसेल करायचं तर 1 वर्षाच्या आतमध्ये सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही अपील करू शकता. तर ह्या अशा पद्धतीने अपील करून जर तुम्हाला एखादा निर्णय मान्य नसेल किंवा तुम्हाला तो वाढवून घ्यायचा असेल किंवा त्यात काही बदल करून घ्यायचा असेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टात देखील तुमचा दावा दाखल करू शकता. आणि म्हणून गाव पातळीवर शेतकऱ्यांमध्ये शेजारी जे काही बांधधारक असतील किंवा शेजारी जे काही भूधारक असतील यांच्यामध्ये जो सातत्याने निर्माण होणारा जो काही वाद आहे आणि या वादामुळे याचं पर्यावसन जे काय तो खून मारामाऱ्या आणि रक्तपातामध्ये जे होतं तर हा जो काही प्रश्न आहे हा तहसीलदारांचा मार्फत सहज सोडवता येतो. यासाठी तुम्हाला कुठल्याही राजकीय नेत्यांकडे जाण्याची गरज नाही, कुठल्याही पोलीस यंत्रणेकडे जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची ताकद वापरण्याची गरज नाही. तुम्ही सरळ तुमचा अर्ज तुमच्या ज्या भाषेत तुम्हाला करता येत असेल त्या भाषेत करा. फक्त याच्यात मजकूर एवढा आवश्यक आहे की तुमची शेती कुठं आहे, शेजारचा कोण आहे आणि कशा पद्धतीने अडथळा निर्माण केला ही वस्तुस्थिती फक्त तुम्ही त्या अर्जामध्ये मांडा.
याच्यासाठी तुम्हाला वकील लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कुणा वकिलाकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः जाऊन तहसीलदारसमोर तुमचा अर्ज दाखल करून तुम्ही स्वतः आर्ग्युमेंट करू शकतात किंवा तुम्ही तुमची बाजू स्वतः तहसीलदाराच्या समोर मांडू शकतात. त्यामुळे तुम्हाला वकिलाची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला कुठल्या मोठ्या नेत्याला न्यायची गरज नाही किंवा तुम्हाला कुठल्या नातेवाईकांना न्यायची गरज. तुम्ही एकटे जा, अर्ज करा, तहसीलदारला सगळी परिस्थिती सांगा, जे काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते डॉक्युमेंट्स तिथे सादर करा आणि 8 दिवसाचा आत तुमचा आदेश होऊन जाईल. तर एवढं सोपं आणि एवढ्या साध्या पद्धतीने तुम्हाला एखादा प्रश्न सोडवता येऊ शकतो. मला असं वाटतं की बांधावरनं होणारे जे काही विषय आहेत हे जनरली एक दुसऱ्यांचा जो काही इगो आहे किंवा एक दुसऱ्यांचा जो काही खाली दाखवण्याचा जो काय प्रश्न आहे याच्यामुळे जास्ती प्रमाणात होतात. तर याच्यावर मला असं वाटतं की तुम्ही कायदेशीर मार्ग निवडावा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही समस्या असेल रस्त्याच्या संदर्भामध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये शिरण्याच्या संदर्भात किंवा तुमच्या जमिनीचा योग्य तो उपयोग घेण्यासाठी जे काही अडथळे निर्माण होत असतील ते सोडवण्यासाठी या एपिसोडमध्ये जे काही सांगितलं आहे या प्रोव्हिजनचा आणि या तरतुदींचा जर वापर केला तर मला असं वाटतं की ते फार सुखकर होईल, तुम्हाला त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद तो आपण वेळ दिल्याबद्दल आणि हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल.